गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकसभा निवडणुकीच्या एकूण 7 टप्प्यांपैकी 5 टप्प्यातील मतदान पार पडले, तसेच महाराष्ट्रातील 5ही टप्प्यातील मतदान झालं आहे। आता 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। निकाल लागेपर्यंत EVM मशीन्स या एका गोदामात ठेवल्या जातात। EVM मशीन्स ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये CCTV कॅमेऱ्याची निगराणी तसेच स्ट्रॉंग रूमला कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी ट्विट करत खळबळजनक आरोप केलाय। अहमदनगरमध्ये EVM मशीन्स ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा भेदून एका अज्ञात व्यक्तीचा वावर सुरू असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी X अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय। तसेच संरक्षण व्यवस्था थोडे उठा, माणूस गोदामापर्यंत आलाय, कुंपणच शेत खात असून लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं निलेश लंके यांनी म्हटलंय।